तिरंगा मोर्चासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांनाही निमंत्रण दिल्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचं कळतंय। काँग्रेसनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील या मोर्चात सहभागी होणार का, हा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय। आपण याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, उद्या तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते जे आहेत शरद पवार यांना देखील फोनवरून निमंत्रण दिलेलं आहे। उद्याच्या ह्या तिरंगा मोर्चामध्ये सहभागी व्हावं यासाठी फोनवरून संवाद देखील साधण्यात आलेला आहे। मात्र उद्याच्या ह्या तिरंगा मोर्चामध्ये शरद पवार स्वतः सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आपण जर पाहिलं तर काल ज्युनियर ठाकरे बंधूंचा देखील दादरच्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एक तिरंगा ध्वजारोहण हे झालं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये देखील काँग्रेसचे नेते सहभागी होते। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील काँग्रेसकडून या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या उद्याच्या मोर्चाला पाठिंबा देखील दर्शवलेला आहे काँग्रेसकडून। मात्र आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील या मोर्चाला पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरवर जाऊन त्यांनी अभिजित दीपकेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर उद्याचं जे ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केलंय त्यात देखील शरद पवार सहभागी होतात का, हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।